आणि उद्याची ही मुद्दा मांडत असताना कालच्या पत्रकारिता आपल्याला आधार खूप घ्यावा लागतो. ज्यावेळी 2002 सालाला आम्ही पत्रकार क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी सर मोजकेच पत्रकार प्रिंट मीडियामध्ये काम करत होते. त्यामध्ये इथे दोघ जण आहेत, ते म्हणजे आमचे सर्वात ज्येष्ठ आणि माझे तसे मार्गदर्शक दिनेश खंडेलवाल भैया आहेत. त्याच्यानंतर जैनुद्दीन भैया छायाचित्रकार म्हणून त्या काळी प्रसिद्ध होते आणि ते संचारला काम करत असताना सर त्यांचा संचारमध्ये फोटो यायचा, छाया जैनुद्दीन मुलानी. म्हणजे आम्ही त्याला चेष्टा म्हणायची की पुढे सो लावा, सो छाया जैनुद्दीन मुलानी. आणि भयानक असायचं सर, असं म्हणजे चेष्टा करायची. कारण त्यांचे बंधू आणि मी, ते गादेगावचे, त्यांचे बंधू आणि मी खास दोघं दोस्त. आणि ती ज्यावेळी संचारला लोकमतला फोटो द्यायचं त्यावेळी आम्हाला उत्सुकता वाटायची. आणि ते वर्तपत्राने काम करायचे त्यांचे बंधू जैनुद्दीन राजूभाई मुलानी. आणि सर मला जी सवय लागली ते आपल्या कॉलेजच्या कोर्समध्ये आविष्कार नावाचे भिंतीपत्रक चालवलं जात असायचं. आणि त्या आविष्कार भिंतीपत्र चालवत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे कविता, कथा, लेख जे काय असेल ते साहित्य त्या आविष्कारामध्ये प्रत्येक वेळी लावलं जायचं. आणि तिथं नाव वाचलं की मनाला आनंद व्हायचा. मग त्या काळातले माझे कॉलेजचे मित्र छात्रभारतीचे जोडीदार वसंत पुष्पचे संपादक रवी सोना हे सुद्धा त्यावेळी ते काम करायचं. आणि त्यांनी वसंत पुष्प नावाचे साप्ताहिक आणले आणि काही दिवस मी त्यांच्या साप्ताहिकात सुद्धा काम केलं. पण मी पत्रकारितेची काही मला शक्यता नव्हतीच. पण योगायोगाने माझे मित्र संजय आवटे हे संचारला पत्रकार म्हणून, व्रत संपादक म्हणून संचारला सचिन इथं आले. आणि ज्यावेळी त्यांनी पंढरपूर तालुक्याची पहिली मीटिंग लावली त्यावेळी त्यांचा मला फोन आला, शिवाजी मी आज तुझ्याकडे संध्याकाळी मुक्कामाला येणार आहे. मला आनंद झाला, माझा मित्र इथं आलाय. आणि त्यावेळी मला माहित नव्हतं मी पत्रकारितेत येईल. मग संध्याकाळी ते मुक्कामाला आले, जेवणाचं झालं. सतीश बाबा जो सध्या त्यांचा बेशाखरीला जो क्लासमेट होता तो आता डेप्युटी कलेक्टर आहे, ते माझ्या मामांचे चिरंजीव आहेत. मग गादेगाव आम्ही संध्याकाळी आमच्या घरी 8:30 वाजता ते आले. 8:30 ते 9:30 आमची जेवण वगैरे गप्पा झालं. सचिन तिथून पत्रकारितेची माहिती सुरुवात केली संजय वगैरे. मग सतीश साहेब काय जैनुबाई सुद्धा त्यावेळी होते, त्यांना आठवत की नाही मला माहित नाही. पण 10:30 वाजेपर्यंत जैनुद्दीन थांबले, परत निघून केले. कारण ते संचारला काम करत असल्यामुळे तुम्ही संचारचे छायाचित्रकार असल्यामुळे मलाही तिथे बोलवून घेतले होते. आणि त्यांनी मला सांगितलं की शिवाजी तुला आता पत्रकारिता घ्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी कॉलेज जीवनामध्ये असताना छात्रभारतीची या संघटना आम्ही चालवत होतो. आणि छात्रभारतीची संघटना चालवत असताना संजय आवटेचे मोठे भाऊ डॉक्टर प्रदीप आवटे, मला नाव माहित असेल, ते WHO वर त्यांनी काम केलं. ते मोठे सध्या वैद्यकीय आयुक्त म्हणून सध्या काम त्यांनी केले पुण्यामध्ये. ते छात्रभारतीचे काम करत होते आणि त्यांना लिखाणाची सवय होती. मग आम्ही जी शिबिर असतील काय असतील त्याच्या बातम्या तयार करायचो. मग बातम्या कोणाकडे द्यायच्या? मग मी ज्या हरिदास वेशीत राहत होतो त्या हरिदास वेशीमध्ये मदन महाराज संचारचे काम करत होते सचिन. मग मी काय केले, एकदा दोनदा आमची शिबिर कुठं असेल, छात्रभारतीची बैठक कुठं झाली त्याची बातमी तयार करायचो, त्यांच्याकडे घेऊन जायचो. मग त्यावेळी आमचे मार्गदर्शक रंगांना वैद्य म्हणजे आमचे राष्ट्रीय सेवा दलाचे छात्रभारतीचे सर्वात सिनियर समाजाचे विचारसरणीचे मार्गदर्शक म्हणून संजय रंगांना वैद्य त्याचे संपादक होते. मग ते बातमी त्यांच्याकडे केली, रंगांना छात्रभारतीच्या बातमी म्हणल्यावर मोठी बातमी लावायची. मग असं करत करत 1, 2, 3 बातम्या मी मदन महाराजाकडे दिल्या. पण मदन महाराजांनी परत सांगितलं की शिवाजी तू आता माझ्याकडे बातमी घेऊन येऊ नको, तू डायरेक्ट त्यावेळी तारणा बातमी पाठवायची. आणि इंद्रप्रस्थमध्ये ते तारा ऑफिस होतं, तिथं जायचं, ती बातमी त्यांच्या नावात पाठवायची, दुसऱ्या दिवशी बातमीची. असं करत 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 ह्या पत्रकारितेकडे आलो. आणि ज्या दिवशी संजय आवटेने मला सांगितलं की तुला आता ही पत्रकारिता करायची म्हणून मला संचारमध्ये काम करायचं. पण त्या काळी एवढं राजकारण झालं त्यावेळी मला मी सांगितलं की माझ्यामुळे तुला जर अडचण येत असेल तर मी काय संचारला काम करणार नाही. त्यावेळी आमचे आता दुधाळे आव्हान आहेत, एकमतला मला त्यांनी काम कर म्हणून सांगितलं. सर मी 6 महिने एकमतला काम केलं पण मला ती काहीच करूच वाटत नाही. मग त्या दरम्यान मी बीजे केले. बीजे केल्यानंतर इतर पेपरला न काम करता
2002 ला मी साप्ताहिक नावाचं दीपज्योती नावाचं साप्ताहिक सुरू केलं. आणि त्यावेळीची परिस्थिती मला मूळ प्रश्नाकडे येतो की त्यावेळी ज्यावेळी पंढरपुरात कार्यक्रम पत्रिका सचिनने छापली होती, नवनाथ मी जोडलेला होतो, त्यावेळी ठराविक पत्रकार ठराविक ऑफिस. आणि मी तर ग्रामीण भागात, माझं राहणं साधीमा, मुळात समाजवादी विचारसरणीमध्ये छात्र भारती, निळोबा फुले, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यदुनाथ दत्ते यांच्यामुळे यांच्या विचाराचा वारसा असल्यामुळे अगदी साधीला मी मग साधाच असं कार्यक्रम पत्रिका घेऊन मी एका कार्यालयाला गेलो. सचिन ती वाक्य मला आजही आठवते. त्यांनी पत्रिका बघितली, सचिन माझ्याकडे असं बघितलं, नवनाथकडे बी असं बघितलं. त्यांनी वाक्य काय वापरावं, उदंड झाले साप्ताहिक, उदंड झाले पत्रकार. आणि ग्रामीण भागातली पत्रकार पोरं काय पेपर चालवत असतात का, मला ते दुःख वाटलं नाही, मला एक प्रोत्साहन वाटलं सर. पण नवनाथ चिल्ला तिथं, नवनाथच्या पाठीवर थाप मारली, नवनाथला बाहेर काढलं सर म्हणून. आणि सर आमच्या समोर ती कार्यक्रम पत्रिका अशी चुरगळली आणि एका बकेट मध्ये टाकली. मी पाहतोय सतीश, हे वास्तव आहे. आणि त्यावेळी मला कळलं की त्या काळात त्या पत्रकारांना किती त्रास होतो. पण सचिन त्यांनी ती केलं नाही ती कृत्य, ती मला एक ऊर्जा संस्था. आणि तिथून मी ठरवलं की आता थांबायचं नाही. रवी सोनार साक्षर आहे. ज्या दिवशी 25 डिसेंबर 2002 ला साप्ताहिकाचं प्रकाशन केलं, प्रकाशन करत असताना शेले साळुंखेच्या प्रेसमध्ये ज्या वेळी मी नवनाथ साप्ताहिक छापाय जात होतो, मगा सांगितलं की संपादकाला वार्ताहरांना प्रतिनिधींना खूप सोपं आहे बातम्या देऊन ते पानावर बसवणं, पण एखादं साप्ताहिक चालवताना त्या काळात काय अडचण आहे, तिथं बेडकर साहेब आहेत, त्यांच्या तर पंढरी प्रसाद जुनं खूप जुनं आहे आणि ते संत वाङ्मयामध्ये काम करत होतं. त्यावेळी पंढरपुरामध्ये पंढरी संचार हे साप्ताहिक चालू होतं आणि त्याच्यानंतर निर्भीड सुरू झालं. पण त्यावेळी ज्यावेळी मी पत्रकारितेमध्ये जात असताना त्या सिनियर पत्रकारांनी आम्हाला आशा होती की बाबा तू काम कर, आम्ही तुझ्या बरोबर आहे. पण प्रशांत वाघमारे सर तसं झालं नाही. आमच्या ग्रामीण भागातल्या किंवा इतर जण कोण पत्रकारितेमध्ये येत असेल तर त्याचा खूप मोठा अपमान केला जात होता. आणि ज्यावेळी पत्रकार परिषद असेल तर काही दिवस सचिन आपण तो मोडून काढला पाहिजे की अगोदरच ती लोक तिथं बसलेली असायची आणि जरी आम्ही गेलो तर आम्हाला, आणि आम्ही अगोदर जरी असलो तर आम्हाला तिथं उठवून त्यांचे पत्रकार बसवले जातो. ही त्या काळची पत्रकारिता. अशा पत्रकारितेमध्ये टिकत असताना आणि किती त्रास होत होता ही त्यावेळी आम्ही अनुभवलो. पण थांबलो नाही प्रशांत सर. एका पाठोपाठ एक दीपज्योतीचा अंक काढत गेलो. पहिला वर्धापन दिन आम्ही घेतला आणि श्रीराम पुजारी प्रमुख पाहुणे त्या कार्यक्रमाचे. आणि ज्यावेळी ते पेपर, त्यावेळी आपण बारका काढत होतो पेपर, ते बघितलं त्यांनी सगळी फाईल आणि ते म्हटले की तुझ्या घरातलं कोण संपादक वगैरे होतं का. तर मी स्पष्ट सांगितले माझे बाप अंगठे बांधत होते, माझे बाप शेतकरीच होतं. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, नवनाथचे वडील मी अंगठे बांधत, माझे वडील मी अंगठे बांधत. पण आम्ही जोडमुळीनं त्या काळात ठरवलं की आता थांबायचं आणि तेव्हापासूनची पत्रकारिता सुरुवात केली. एका मागोमागे एक अंक जात असताना जसा 6 जानेवारीचा कार्यक्रम होता तसा आम्ही 6 जानेवारीच्या कार्यक्रमात मला कोण बोलवतोय का, आम्ही जातोय का, तर दिनेश भाई इथं साक्षर आहे, आम्हाला कोणीही तिथं बोलवत नाही. एव्हन आम्हाला त्या पत्रकार संघामध्ये सुद्धा सामील करून घेतलं नाही. मग काय करायचं, आम्ही 2004 पर्यंत सचिन थांबलो. 2005 ला मी नवनाथ अजून काय ग्रामीण भागाचे आम्ही काय करायचो, त्याला कुठल्या तरी पेपरचं हे लागते म्हणून मी काय केलं, ग्रामीण भागातल्या पत्रकाराला दीपज्योतीच्या आयडेंटिटी दिल्या आणि त्याची एक युनियन तयार केली. सोलापूर जिल्हा बहुउद्देशीय पत्रकार संघाची निर्मिती केली आणि सोलापूर बहुउद्देशीय 2004 ला निर्मिती केल्यानंतर 4 मे ला जागतिक पत्रकार दिनाचा औचित्य साधून आम्ही 4 मे ला कार्यक्रम घेत गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही पुरस्कार देत गेलो, कार्यशाळा आयोजित करत गेलो, नवनवीन पत्रकार घडवण्याचं काम दीपज्योतीच्या माध्यमातून तयार केलं. म्हणून आज ही ग्रामीण भागातली जी पत्रकार दिसतात त्याला एक स्वातंत्र्य विचारपीठ निर्माण करण्याचं काम त्यावेळी आम्ही केलं. त्याच्यानंतर मग आमचे अभिराजकीय पत्रकार क्षेत्रामध्ये आले, अजून बरेच जण
जसं हे वाढत गेलं आणि त्यानंतर पत्रकार संघ 3 झाले त्यावेळी. एक बहुउद्देशीय पत्रकार संघ आमचा, आता जो तालुका पत्रकार संघ आहे तो, आणि अजून एक आम्हीनं आणि आमच्या सौदागर मुळकनं आणि दिनेश वेनं तानुबाई बिंजूच्या पत्रकारितेनिमित्त त्यांनी एक पत्रकार संघ काढायचं ठरवलं. पण वास्तव्यात काय झालं, ज्यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षतेत आपले सुनील दिवाण सर झाले, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी आमचा हा कार्यक्रम वगैरे पाहून ते काय म्हटलं की सर आपण दोन्ही पत्रकार संघ एकत्र करून पंढरपूर पत्रकार संघ घेऊ. बरोबर आहे का भैया? मग त्यावेळी आम्ही नवनाथ, रविराज सुद्धा आहेत, त्यावेळी जैनुद्दीन आहेत, अजून बरेच जण पत्रकार होते. मग त्यांनी काय सांगितलं की आपण एकत्र करून हा बघ, म्हणजे माझा चाललेला चांगला उपक्रम त्यावेळी थांबवला आणि त्यांनी काही दिवस केल्यानंतर सुनील दिवाण नंतर मला पत्रकार संघाचा अध्यक्ष त्या केलं सचिन. आणि मग मात्र ही जी पत्रकार संघाची लॉबी आहे ना, त्यांना प्रत्येकाला सभासद करत गेलो, म्हणून त्या पत्रकारांना त्या पत्रकार संघामध्ये सुद्धा वेळ मिळाला. ही त्यावेळची पत्रकार. पण त्यावेळेची आता प्रेस, आता आपण बातमीच्या स्वरूपाकडे बोलवता, हे झालं पत्रकार कसे घडवले, त्यानंतर पत्रकार चळवळ कशी राबवली आणि ग्रामीण भागातल्या पत्रकाराला दीपज्योतीच्या माध्यमातून कसं स्वातंत्र्य देऊन वेगळ्या विचारसरणीतनं बाजूला सारून आम्ही पुरोगामी लोक, आम्ही या माध्यमातून सर्व पत्रकार एकत्र करून जी चळवळ सुरू केली. आज कितीतरी संघटना इथं झाल्या. मग आता ते 2014 नंतर पत्रकारिता बदलत गेली, पण त्याच्या अगोदर पत्रकारिता करीत असताना अनेक भागातील पत्रकार बातम्या लिहायला येत नव्हत्या. आम्ही काय सांगायचो, तेवढी मुडकी हे आम्ही ती ऑफिसमध्ये तयार करू आणि त्या पद्धतीने ग्रामीण भागातले पत्रकार बातम्या लिहायला लागले. मग त्याला ज्ञाना मात्र नसायचा, बऱ्याच गोष्टी चुकत गेल्या. मग त्यासाठी संजय आवटेच्या मार्गदर्शनाखाली मी 2 पत्रकार शाळा पंढरपूरमध्ये घेतली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक आणून त्यांना कसं जाहिराती विभाग असेल, संपादकीय विभाग असेल, वितरण विभाग असेल, अशा वेगवेगळ्या 4ही डिपार्टमेंटचे आपण त्यांना मार्गदर्शन करून त्या पत्रकार करण्याचं काम त्या काळात केलं. मग ते करत असताना त्यावेळी पत्रकारिता खूप अवघड होती. मगाच सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी दीपज्योतीचं आम्ही छापायचं तो 1 एम असायची, त्यावेळी त्यांची किंमत होती 750 रुपये आणि पेपर वाढत चालत असताना 1000चा 2000, 11,000वर तो दीपज्योती नेला. आणि 2009ला सगळे पेपर, मला एक आनंदाने सांगायचे, 2009ला सगळे पेपर एका पार्टीच्या बाजूला होता आणि भारत पालिकेच्या बाजूने फक्त 2 पेपर होते. सचिन आठवतंय का बघा, पंढरपूर शहरामध्ये निर्भीड आपलं आणि मंगळवेढा आणि पंढरपूर ग्रामीण भागामध्ये दीपज्योती, ही दोन्ही पेपर फक्त आणि फक्त भारत पालिकेच्या पाठीशी होते. बाकी सगळी दैनिक, साप्ताहिक सगळे मोठे पाटलाच्या बाजूने. आणि मगाच सांगितलं की पत्रकारांना म्हणजे नेत्याचं वगैरे दबावच होतं, तर त्यावेळी आम्ही भरपूर लिहिलं. वटसम्राट म्हणून मोहिते पाटलावर अग्रलेख लिहिला. 11च्या 11 शहांच्या पाचड्याला सोलापूर जिल्ह्यातल्या आमदारकी देऊन टाका, मुंबईचं विधान भवन अकलूजमध्ये बांधा आणि त्याचा मुख्यमंत्री विजयदादांना करा, अशा प्रकारचा तो अग्रलेख लिहिला. आणि तो अग्रलेख सचिन आजही तुम्ही कधी गेला शिवरत्नवर तर बाळदादाला विचारायचं की 2009चा दीपज्योतीचा आम्हाला संपादकीय पाहिजे. तर त्यावेळी त्यांनी मला फोन केला, मला वाटतं त्याशिवाय राजू शिंदे संपादक होतं आणि सर्व पत्रकार आपले डॉक्टर राजेश पडीचे इथं एकाला बोलवण्याचं काम चालू होतं. सचिन आजही जसं बोलवलं जातं त्यावेळी तसं नव्हतं बोलवलं जातं, एकाला बोलवून जायचं, जे काय करायचं ते करायचं. ज्यावेळी मला राजू शिंदेचा आणि दिनेश भाईंचा फोन आला की तुम्ही राजेश पडीचे तिथे या, मग त्यावेळी रणजितदादाचे पीए, उमेश परिचारकचे पीए आत होते आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष तिथे होते. ते चालले होते, मग मला आत बोलवलं, सर तुम्ही आत या, मी एका पेपरचा संपादक. त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही पालिकेच्या बाजूने लिहिताय ना, आमचं काय म्हणणं आहे, पण आमच्या विरुद्ध लिहू नका. मी म्हणलं तसं नाही म्हणलं, जे वास्तव आहे ते आम्ही मांडतो. ह्याच्यात तुम्हाला जर काय असेल तर तुमच्या प्रतिक्रिया छापायला मी समर्थ आहे, पण तुम्ही त्यांच्या थांबवा आणि आमच्या छापा, ते आम्हाला चालणार नाही. जे वास्तववादी आहे ती मांडण्याची भूमिका आम्ही त्या काळात पत्रकारिता म्हणून केली. त्यावेळी त्यांनी जे करायचं ते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मला बऱ्याच जणांची नावं सांगितली
की सर ह्याने घेतलं त्याने घेतलं. मी त्याला एकाच भाषेत सांगितलं की ती पत्रकारिता जर ते आपल्या लेखण्या विकत असतील तर भविष्यात काय विकतील लोक म्हणतात. तशी मला माझी लेखणी विकायची नाही. आणि त्यावेळी संध्याकाळी मला गालेगावला मोटरसायकलवर जात असताना फोन आला की तुम्ही तुमचं पेपर छापायचा थांबवा, नाहीतर तुम्हाला खूप जड जाईल. मी म्हटलं तुम्ही फोनवरनं बोलण्यापेक्षा तुम्ही जवळ या, आपण त्याच्यावर बोलू. म्हणजे दबावात्मक सुद्धा त्यावेळी लेखनाला दबाव आणला जात होता. मग ही पाठीमागचे करत असताना पुढं पत्रकारितेला दिवस बदलत गेलं. प्रिंट मीडिया 2014ला अडचणीत येऊ लागला. त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना येऊ लागला आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रिंट मीडियाकडे थोडं दुर्लक्ष कमी होत गेलं. आणि नोटाबंदीनंतर जो प्रिंट मीडियाला एवढ्या मोठ्या अडचणीत आला त्याला पुढं सावरणं शक्य झालं नाही. त्याचं कारण असं आहे की नोटाबंदीच्या अगोदर प्रिंट मीडियाला एखाद्या पेपरची पुरवणी काढायची झाली त्या काळात मी दिग्ज्योतीचा विशेषांकाला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये मिळत होते. पण ज्यावेळी नोटाबंदी झाली तसे विशेषांक बी बंद झाला, नेत्यांचे वाढदिवस बी बंद झालं. त्यामुळे जे पेपरला अर्निंग होतं ते अर्निंग पूर्ण बंद झालं. मग आपल्या कष्टानं मग काय जेवढे जाहिराती मिळते त्या, पण पेपर थांबवला नाही. तिथलं तसंच पुढं चालू राहिलं. प्रिंट मीडियाला दिवस सोशल मीडिया म्हणून जास्त युट्यूब आलं. त्यानंतर मोदीने प्रिंट मीडियाकडे दुर्लक्ष केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी 2014ची निवडणूक जिंकली. 2014ची या सोशल मीडियामुळे त्यांनी निवडणूक लढली, पण प्रिंट मीडियाकडे दुर्लक्ष झालं. पण वास्तववादी असणारा प्रिंट मीडिया हा सत्याच्या बाजू मांडत होता. पण युट्यूबच्या बाबतीत आता जर असेल तर थोड्या वेळाने वेगळं असायचं. ह्या नेत्याची मुलाखत घेतली तर त्याच्या बाजून ती. पण त्यावेळी मला आवर्जून आज माझ्या पत्रकार बांधवांना सांगायचं आहे की तुम्ही एखाद्याची मुलाखत घेत असता सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून. आज आमचा सचिन असेल किंवा दिनेशभाई असतील, जुने पिढी आज वाघमारे सर असतील, ही मुद्देसूद प्रश्न विचारत असतात. पण आज नवीन पिढी जी आहे ते अभ्यासपूर्ण न बोलता ही व्यक्ती तुमच्या विरुद्ध अशी म्हणली, ते व्यक्ती तुमच्या विषयी अशी म्हणली, याबद्दल आपलं मत काय आहे. हा विषय नाहीये. लोकांना ती नको आहे. लोकांना काय पाहिजे, एखादी निवडणूक चालली असेल तर तुमच्या निवडणुकीमध्ये व्हिजन काय आहे, तुमचा ध्येय काय आहे, तुमचा जाहीरनामा काय आहे, तुम्ही निवडणूक नेमका कोणत्या विषयावर लढवणार आहे, ह्या विषयावर तुम्ही मांडणी केली पाहिजे. ती मांडणी आज होताना दिसत नाही सचिन. आणि ही फक्त प्रिंट मीडियाच करू शकतोय. म्हणून मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आज इथं पत्रकारितेची मुलं सुद्धा इथं मध्ये आहेत. तुमच्याकडे तर खूप मोठं आव्हान आहे. उद्याच्या युगामध्ये प्रिंट मीडिया हा डिजिटल मीडियाच्या स्वरूपात येणार आहे आणि पत्रकारिता ही सर्वात मोठे धोक्याची आहे. तुम्ही बघा, पंतप्रधान 2014ला झाले. असा कुठला पंतप्रधान आहे की त्यांनी कधीही प्रेस घेतली नाही आतापर्यंतचे इतिहासच सांगा. मग ते पंडित नेहरू पासून ते कालच्या मनमोहन सिंग असतील तिथपर्यंत बघा, पत्रकार परिषदा होत होत्या, पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या. पण आज मला सांगा, आता जे पंतप्रधान आहेत त्यांनी कधी मीडिया पुढं आपली प्रतिक्रिया दिली आहे का? त्याचं कारण सांगा. का देऊ शकत नाही ते? मन की बात विद्यार्थ्यांसमोर जायचं. पण आज आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहतो, ज्याच्यातून सत्यता समोर राहिली जाते, त्यांच्या समोर तुम्ही काय येला का तुम्ही त्यांच्या समोर येत नाही? का तुमची मुख्य भूमिका त्यांच्या समोर स्पष्ट करत नाही? ह्याच्या मागचं कारण अजून कोणालाही कळत नाही. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, आज विकला जात आहे. आज मोठमोठे पेपर सुद्धा विकले जातात. सचिनला मनसोक्त लोकमतला लिहितात, सचिन फटकटपणे तेवढंच मुद्दा लिहितो. पण सचिनला त्याच्या पुढे लिहायचं असेल, एखाद्याच्या विरोधात टार्गेट करून नेत्याच्या विरोधात लिहितात ते काय. एक क्वचितच पत्रकार आहे आज ही निर्भीडपणे आपली पत्रकारिता प्रिंट मीडियामधून मांडतात, पण सोशल मीडियामधून मांडू शकत नाही. कारण आजची पत्रकारिता ही ग्रुपिंग पत्रकारिता झालेली आहे आणि हा सर्वात मोठा खेद आहे. आज तुम्ही ग्रुपिंग पत्रकारिता जात असताना कोणाला तर टार्गेट करायचं म्हणून करू नका. जिथं तुम्हाला खरीच काय म्हणजे 2 बाजू असतात, सत्य आणि असत्य. ज्यावेळी एखादी बातमी खरं आहे का, बातमी मागणी बातमी आपण म्हणतो,
ती बातमी शोधत असताना त्या मागची बातमी ज्यावेळी तुम्ही मांडताल त्यावेळी तुमची खरी पत्रकारिता दिसून येते. आज लोकमतला काय आलं, सतीच्या पुण्यनगरीला काय आलं, त्यांनी काय बातमी लावली म्हणून कॉपी न करता त्यांनी जर बातमी केली असेल त्या बातमी मागली बातमी घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, शोध पत्रकारिता करा, तर तुम्हाला उद्याच्या भविष्यामध्ये चांगले दिवस येण्यासारखं आहे. पण तुम्ही जे आता जे, कारण पत्रकारिता खूप सोपी झाली सर, ज्याच्या खिशात मोबाईल तो सध्या पत्रकार आहे. एखाद्या पेपरला काम करायचं घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा अवघड आहे. समजा माझ्या प्रिंट मीडियाला मी एखादा पत्रकार म्हणून घेतला तर त्याचं युट्यूब चॅनल असतं आणि तो म्हणत असतो मी पंढरीभूषणला बातम्या लावतोय, बातमी पंढरीभूषणला आणि बाकीचं काय असेल ते त्याच्या युट्यूबला. म्हणजे हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. म्हणून माझ्या पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण ह्या पत्रकार दिनानिमित्त एखादा संकल्प करा की भविष्याची पत्रकारिता अपारदर्शकता असावी, दर्पणासारखी असावी, सत्यता पडताळणारी पत्रकारिता असावी. कारण उद्याच्या AI जमान्यामध्ये आपली पत्रकारिता ही राहणार नाही. कारण त्यावेळीची पत्रकारिता आपल्याला सविस्तर प्रश्नार्थक न राहता ती विश्लेषणात्मक पत्रकारिता राहणार आहे, डिजिटल पत्रकारिता राहणार आहे. आणि त्या डिजिटलच्या पत्रकारितेमध्ये फक्त मोठमोठे उद्योगपतीच टिकणार आहेत ते वाघमारे सर, आणि आपल्या छोट्या मोठ्या पत्रकारांना खूप मोठ्या अडचणी आहेत. कारण आजच्या जमान्यात फक्त आणि फक्त प्रिंट मीडिया हा जाहिरातीवर चालतो, तर सोशल मीडिया हा त्याच्या जेवढ्या योग होत्या, जेवढी कमाई होती त्याच्यावर चालतात. मग ते इलेक्शनापुरतं ठीक आहे, पावसाळी छत्र्याप्रमाणे तेवढेच किस्से गरम होतात, पण 5 वर्ष आपल्याला काही मिळणार नाही. त्यासाठी कमर्शियली पत्रकारिता सध्या येत आहे. कमर्शियली पत्रिका येत असताना पण तुम्ही वास्तवाचं भान सोडू नका. पत्रकारिता हा ज्यावेळेचे चौथा स्तंभ म्हणून ज्यावेळी पत्रकारिता आली त्यामधलं वास्तव वेगळं होतं. एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजकार्याच्या दृष्टीनं ती पत्रकारिता चालत होती, पण आता त्या पत्रकारिता खूप अडचणीत आलेली आहे. म्हणून उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रत्येकाला अँगल बदलावा लागणार आहे, आपल्या पत्रकारितेचा अँगल बदलावा लागणार आहे. प्रत्येकाने वैचारिक भूमीवर आणि वास्तवावर पत्रकारिता करण्याची गरज आहे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.